नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 3 डिजिट डिवाइड पाहत आहोत। आता अगोदर स्मॉल नंबरनेच आपण डिवाइड करूया। एकदा ती स्टेप सेम असते, एकदा तुम्हाला स्टेप जमायला लागली तर मग अदर आपण कोणतेही डिवाइड करू शकतो। त्यासाठी आपण याचे 50 एक्झाम्पल घेणार आहोत। आता पहा, 2 ने आपण डिवाइड करणार आहोत। मग 2 ने डिवाइड करत असताना या ठिकाणी तुम्हाला दिसतंय काय 1 1 हा 2 पेक्षा स्मॉल आहे, पण फर्स्ट टाइम प्रथम वेळेस आपण जेव्हा डिवाइड करत असतो तेव्हा 2 डिजिटही घेऊ शकतो, 3 डिजिटही घेऊ शकतो, समजलं। परंतु एकदा डिवाइड केल्याच्या नंतर सेकंड टाइमला डिवाइड करताना 1 डिजिटच खाली येत असतो, एवढं लक्षात ठेवा। मग आता इथं 1 आहे, इथं काय आहे 0। मग आपण ह्या 10 ला डिवाइड करू, 10 ला डिवाइड होतंय ना, ओके। मग 2 5 जा 10, पहा 2 5 जा काय आहे 10 आहे, 2 5 जा 10। मग आपण 5 वरती लिहिणार आहोत, ओके 5 वरती, आणि 10 कुठं इथं खाली मायनस केलं। मग 0 तून 0 गेला 0, 1 मधून 1 गेला 0, ओके। आता इथं काय राहिलंय 0 0, इथं खाली लिहा, वरती लिहून टाका, नसता डायरेक्ट वरती लिहून टाका, काही फरक पडत नाही। मग आता आपण नेक्स्ट करणार आहोत 101। आता काय करणार आहोत 101, 2 डिवाइड बाय 101। आता 101 डिवाइड करताना काय करणार, या 10 ला अगोदर डिवाइड करणार, कारण की 2 पेक्षा 1 हा स्मॉल आहे। मग सेकंड डिजिट पहिला 0 आहे, 10 होतात। मग 2 5 जा 10, 5 वरती 10 खाली, मायनस केलं, 0 तून 0 गेला 0, 1 मधून 1 गेला 0, वरचा 1 खाली आला। आता इथं काय आहे 2 पेक्षा 1 काय आहे स्मॉल आहे, पण रिमाइंडर मध्ये आहे का, नो। डिजिट वरचं जे डिजिट आहे, नंबर दिलेला आहे तुम्हाला, संख्या दिलेली आहे, त्याच्यातून खाली आलेलं हे डिजिट आहे, म्हणजे हा रिमाइंडर आहे का, नो। मग अशा वेळेस आपण काय करत असतो, 2 पेक्षा 1 हा स्मॉल आहे म्हणजे 0 ने डिवाइड करणार। कशाने 0 ने डिवाइड करणार, मायनस केलं 1 खाली आला। आता काय करणार आपण, आता पहा हा रिमाइंडर मध्ये आहे, आता इकडे समोर नंबर आहे का, नो। मग या ठिकाणी आपण आता डेसिमल पॉइंट घेणार, इथं डेसिमल पॉइंट घेतला की आपल्याला 10 भेटतो, 10 भेटला। मग 2 5 जा 10, 2 5 जा 10, मायनस केलं 0 0। तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब अवश्य करा, कारण की ऑल टाइपचे डिवाइड, मल्टिप्लाय, ऍडिशन, सबट्रॅक्शन मी तुम्हाला पाठवणार आहे। आता नेक्स्ट टाइमचा आपण पाहू, नेक्स्ट पाहू 102 काय आहे नेक्स्ट एक्झाम्पल। आता नेक्स्ट एक्झाम्पल आहे, आपण घेऊया 2 डिवाइड बाय 102। मग आता 2 ने डिवाइड करू राहिलो, आता 2 पेक्षा 1 स्मॉल आहे, सेकंड डिजिट पाहिला, फर्स्ट टाइम आहे, सेकंड टाइम नाही। मग हा 10 ला आपण डिवाइड करणार, मग 2 5 जा 10, मग मायनस केलं 0 0। आता पहा वरून येणारा 1 डिजिट असतो, इकडे जरी डिजिट असेल तरी तो घेता येत नाही, 1 डिजिटच खाली येणार, इथं 2 येणार नेक्स्ट टाइम। मग आता ह्या 2 ला 2 ने डिवाइड होते, 2 1 जा 2, पहा 2 into 1 इज इक्वल टू काय आहे 2, म्हणजे हा 1 काय करणार आपण इथे लिहिणार, आणि 2 खाली, 2 1 जा 2, मायनस केले 0, ओके। नेक्स्ट एक्झाम्पल पाहूया, नेक्स्ट एक्झाम्पल काय आहे 2 डिवाइड बाय 203। आता पहा या 10 ला अगोदर आपण डिवाइड करणार, 2 5 जा 10, मायनस केलं 0 0, वरचा 3 खाली। आता 2 पेक्षा 3 ग्रेटर आहे, पण 2 2 जा 4 होते, 4 चालेल का, नो। मग आपल्याला काय घ्यावं लागेल, 2 1 जा 2, स्मॉल पाहिजे 3 पेक्षा, मग 2 1 जा 2, 1 वरती 2 खाली, मायनस केलं 1, हा आला रिमाइंडर मध्ये, हा काय आहे आता रिमाइंडर आहे। आता हा रिमाइंडर असल्यामुळे आपण काय करणार, मग डेसिमल पॉइंट घेणार, 0 भेटला 0, मग 2 5 जा 10, मग 5 वर 10 खाली, मायनस केले 0 0, समजलं। म्हणजे 0 तून 0 गेला 0, 1 मधून 1 गेला 0। आता नेक्स्ट एक्झाम्पल पाहूया आपण 102 डिवाइड बाय 104। आता 104, आता 10 ला अगोदर डिवाइड करणार, 2 5 जा 10, 2 5 जा 10, मायनस केलं 0, आणि 1 मधून 1 गेला 0। मग आता 4 वरचा खाली आला 4, मग 2 2 जा 4, 2 ने डिवाइड होतो, 2 2 जा 4, मायनस केलं 0।
ओके, आता नेक्स्ट एक्झाम्पल पाहूया आपण. नेक्स्ट एक्झाम्पल काय आहे, 2 डिवाइड बाय 105. मग 105 ला डिवाइड करताना काय करणार, अगोदर 10 ला डिवाइड करणार. मग 10 ला डिवाइड करताना 2 5 जा पहा, 2 5 जा 10, मायनस केलं 0 0 0, 1 मधून 1 गेला 0, वरचा 5 खाली. ओके, आता 2 2 जा 4, 2 3 जा 6, 6 चालणार का, नो. म्हणजे 2 2 जा आपण काय घेणार 4, 2 2 जा 4, 2 वरती 4 खाली, 2 2 जा 4. मग आता इथं झालं 5 मधून 4 मायनस केले 1 राहिला. मग हा आता रिमाइंडर मध्ये पुढे नंबर आहे का, नो. म्हणजे हा रिमाइंडर मध्ये आता त्या डेसिमल पॉइंट घ्या 0, डेसिमल पॉइंट दिला की 0 भेटतो. मग डेसिमल पॉइंट दिला 0 भेटला. मग आता या ना 2 5 जा 10, 2 5 जा 10, मायनस केलं 0 0. तुम्हाला डेसिमल पॉइंट दिल्याच्या नंतर प्रत्येक वेळेस 1 0 हा भेटत राहतो, त्यात काही वाद नाही. आता आपण नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. 105 झालं, 106. आता आपण 2 ने डिवाइड करत आहोत. मग आता 10 ला 2 5 जा 10, मायनस केलं 0 0, वरचा 6 खाली आला. मग 6 2 3 जा 6, 3 वर 6 खाली, 2 3 जा 6 0. ओके, आता नेक्स्ट एक्झाम्पल काय काय पाहायचं आपल्याला, 2 डिवाइड बाय 107. मग 2 5 जा काय होणार 10, 2 5 जा 10, मायनस केलं 0 तून 0 गेला, 1 मधून 1 गेला 0, 7 वरचा 7 खाली. मग 2 3 जा 6, 2 3 जा काय घेणार 6, मायनस केले 1, हा रिमाइंडर मध्ये आला, दिला डेसिमल पॉइंट मिळाला 0. ओके, डेसिमल पॉइंट दिला की 0 मिळतो. मग 2 5 जा 10, मायनस करा, आता 10 मधून 10 गेले 0. ओके, आता आपण नेक्स्ट एक्झाम्पल पाहूया. आता कोणता एक्झाम्पल, आपण 207 पर्यंत आलेलो आहोत. आता आपण 208 पाहूया. ओके, 208 इरेज करतो अगोदर. मग आता आपण पाहूया 208, 2 डिवाइड बाय 108 हा 108. मग आता 108 ला डिवाइड करताना काय करणार तुम्ही, 2 5 जा 10, मायनस केले 0 तून 0 गेला 0, 1 मधून 1 गेला 0, वरचा 8 खाली. मग आता 2 4 जा 8, 2 4 जा काय आहे 8. ओके, 2 4 जा 8 आहे. मग 2 4 जा 8 आलं. मग आता पहा 8 मायनस केले आला 0 झालं. मग आता नेक्स्ट, कारण रिमाइंडर 0 आला म्हणजे त्याचं सोल्युशन कंप्लीट झालेलं आहे. आता काय आहे नेक्स्ट, 2 डिवाइड बाय 109. मग 2 5 जा 10, मायनस केले 0 0, 0 तून 0 गेला 0, 1 मधून 1 गेला 0, वरचा 9 खाली. मग 2 4 जा 8, 2 5 जा 10, 10 चालणार का, नो, इथं नाही. मग 2 4 जा 8, मायनस केले 1 आला, हे रिमाइंडर मध्ये आहे, म्हणजे दिला डेसिमल पॉइंट मिळाला 0. ओके, दिला डेसिमल पॉइंट मिळाला 0. पुढे 2 5 जा 10, 10 झाला का, झाला. ओके, नेक्स्ट काय आहे, 2 डिवाइड बाय 110. आता 110, काही मुलांना 110 पण सिक्वेन्स रायटिंग करता येत नाही, मी ऑब्झर्व केलेला आहे, तर व्यवस्थित पहा. मग आता इथं पहा 11 आहे. मग 2 5 जा 10, सुरुवातीला इथं 1 आहे, इथं 1 आहे. 2 डिजिट जर आपण 1 1 ला घेतलं तर 11 होत आहे. ओके, 1 ला तर डिवाइड होतच नाही. मग दोन्हीला पाहायचं 11, 2 5 जा 10, 2 5 जा 10, मायनस केले 0, 1 मधून 0 गेला 1, आणि 1 मधून 1 गेला 0, वरचा 0 खाली 10, 2 5 जा 10. मग 0 0 0, 1 मधून 1 गेला 0 झालं. आता पुढे काय आहे 111, 1 1 1. ओके, आता काय आहे, अगोदर ह्या 2 डिजिटला देणार आपण. ओके, मग 2 5 जा 10, मायनस केलं 1, 1 मधून 0 मायनस केला 1, 1 मधून 1 गेला 0, वरचा 1 खाली, किती झाले 11. मग 2 5 जा 10, 2 5 जा 10. ओके, थोडस व्यवस्थित रायटिंग करतो 10. मग आता काय आलं 10, मायनस केलं 1 आला.
दिला डेसिमल पॉईंट का रिमाइंडर मध्ये आला ना, मग दिला डेसिमल पॉईंट मिळाला 0. काय केलं आपण, डेसिमल पॉईंट दिला 1 0 मिळाला. 2 5 10 मायनस केले 0 0. ओके, आता नेक्स्ट एक्झाम्पल पाहूया आपण. आता काय घेणार, 11 झालं, मग 2 डिवाइड बाय किती आहे 112. आता पहा, आता काय करणार आपण, 2 5 10 10 मायनस केले 11 मधून, तर 1 मधून 0 मायनस केला 1, 1 मधून 1 गेला 0, वरचा 2 खाली 12, 2 6 12 मायनस केले 0 0. ओके, मग 2 डिवाइड बाय 13 130. मग आता अजून तेच 2 5 10 मायनस केलं 1 मधून 0 गेला 1, 0 तून 1 मधून 1 गेला 0, वरचा 3 खाली, 2 6 12 मायनस केलं 3 तून 2 गेले 1, 1 मधून 1 गेला 0, आलं रिमाइंडर, घेतला डेसिमल पॉईंट मिळाला 0. 2 5 10 मायनस केलं 0 0. झालं झालं. आता नेक्स्ट क्वेश्चन पाहूया आपण. आता अशा पद्धतीने जेवढे तुम्ही जास्त एक्झाम्पल सोल्युशन करताल त्यामध्ये तेवढे तुम्ही बिनचूक होता, लक्षात ठेवा. एक्झाम्पल डिव्हाइड जमतंय पण चुका अनंत होतात, त्याला काही अर्थ नाहीये. टेबल पण पहा तुम्ही, लर्न तुम्हाला असतं पण म्हणताना नेमकं चुकतात, मी घाबरले, हे चालत नाही. जो जिता वही सिकंदर. आता पुढे काय आहे, 2 डिवाइड बाय 114, मग 2 5 10 मायनस केलं 0 तून 1 मधून 0 गेला 1, 1 मधून 1 गेला 0, वरचा 4 खाली, 2 7 14 मायनस केले 0 0. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल पाहूया. 115 2 5 10 मायनस केलं 1 0 मधून 1 का मायनस केला तर 1, 1 मधून 1 गेला 0, वरचा 5 खाली, मग 2 7 14 मायनस केलं 5 मधून 4 1 आणि 1 मधून 1 गेला 0, मिळाला रिमाइंडर आला, दिला डेसिमल पॉईंट, घेतला 0. 2 5 10 मायनस केले 0 0. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल पाहूया आपण. काय आहे आता, 2 डिवाइड बाय 2 116, मग अजून ती स्टेप. 2 5 10 मायनस केलं 1 मधून 0 मायनस केला 1, 1 मधून 1 गेला 0, वरचा 6 खाली, 2 8 16 मायनस केलं 0 0. मग 2 डिवाइड बाय 117, आता काय आहे, 2 5 10 मायनस केले 0 तून 1 1, 1 मधून 1 0, वरचा 7 खाली, मग 2 8 16, 17 मधून 16, 7 मधून 6 गेले 1, 1 मधून 1 गेला 0, मिळाला रिमाइंडर, दिला डेसिमल पॉईंट, मिळाला 0. मग 2 5 10 मायनस केले 0 0. आता नेक्स्ट एक्झाम्पल पाहूया आपण. मी सर्व इरेज करतो. आता 117 पर्यंत आलोय आपण. एक 50 पर्यंत आपण करणार आहोत, 50 एक्झाम्पल, कारण की 1 2 3 नॉर्मल एक्झाम्पल करून कधीही शिकत नसतं माणूस. जेवढे जास्त एक्झाम्पल करताल तेवढं तुम्ही त्याच्यामध्ये कन्फर्म होता. समजलं? जर कमीत कमी एक्झाम्पल करताल तर अपूर्ण असतात. आधा अधुरा राहायचंय का, तर कमीत कमी एक्झाम्पल करा. परिपूर्ण व्हायचं असेल तर जास्तीत जास्त एक्झाम्पल करा. 117 पर्यंत आलो आपण. 2 डिवाइड बाय 118, मग 2 5 10 मायनस केले 10, 1 मधून 0 1, 1 मधून 1 गेला 0, वरचा 8 खाली आला, 18 झाले. मग 2 9 18, मग 18 मधून 18 गेले 0. मग पुढे पाहूया 2 डिवाइड बाय 119, मग पहा 2 5 10 मायनस केले 1 मधून 0 गेला 1, 1 मधून 1 गेला 0, वरचा 9 खाली, मग 2 9 18,
मायनस केले 1 आला, मिळाला रिमाइंडर, दिला डेसिमल पॉइंट, मिळाला 0, 2 5 जा 10, मायनस केले 0 0 आला आन्सर. झालं. नेक्स्ट 2 डिवाइड बाय 2 120. पहा आता काय आहे, ह्या 2 ला नंबरला डिवाइड होतो, 2 6 जा 12 देऊन टाका, 2 6 जा 12, मायनस केलं 0 0, राहिला काय 0 तो सरळ वरती लिहून टाका, बस झालं, काही करायची गरज नाही. आता 2 डिवाइड बाय 121. पहा 2 6 जा 12, मायनस केले 0 0, वरचा 1 खाली आला. पहा कंडिशन वेगवेगळ्या येतात प्रत्येक वेळेस. पहा इथं आता कंडिशन काय आली, जेव्हा तुम्ही जास्त एक्झाम्पल करता त्यावेळेस अशा कंडिशन येतात, त्यावेळेस तुम्हाला त्या ठिकाणी सर्व काही डॉट्स प्रॉब्लेम येतात ते कळतं आणि तुम्ही नंतर बिनचूक होता. तुम्ही त्या ठिकाणी रॉंग तुमचे आन्सर येत नाही, कारण की त्या कन्सेप्ट क्लिअर झालेल्या असतात. मग आता 2 पेक्षा 1 स्मॉल आहे, कशाने आपण डिवाइड करणार, 0. ओके, हा वरून आलेला नंबर आहे, रिमाइंडर नाहीये, कळालं, 0 ने. मग आता हा मायनस केला 1 मधून 0, 1 आला, हा आला रिमाइंडर. आता दिला डेसिमल पॉइंट, मिळाला 0, 2 5 जा 10, मायनस केले 0 0. ओके, आता नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया आपण. 2 डिवाइड बाय 122. पहा आता 122 इथं काय होईल, 2 6 जा 12, आणि मग मायनस केले, 2 मधून 2 गेला 0, 1 मधून 1 गेला 0, वरचा 2 खाली, मग 2 1 जा 2, मायनस केले 0, मग 2 डिवाइड बाय 123, मग 2 6 जा 12, 2 मधून 2 गेला 0, 1 मधून 1 गेला 0, वरचा 3 खाली, 2 1 जा 2, मायनस केले 1 आला, हा आला रिमाइंडर, दिला डेसिमल पॉइंट, मिळाला 0, 2 5 जा 10, केलं मायनस 0 0, आला आन्सर. झालं. ओके, आता नेक्स्ट एक्झाम्पल पाहूया. किती मिनिट झाले पाहू द्या, जास्त मिनिटाचं होऊ नये. किती, 17 मिनिटं. ओके, 17 मिनिटं झालेली आहेत. आपण अजून थोडेसे 2-4 एक्झाम्पल घेऊ. आता 23 पर्यंत आलो आपण. आता 24, 124 डिवाइड बाय 2, मग 2 6 जा 12, केलं मायनस, 2 मधून 2 0, 1 मधून 1 0, वरचा 4 खाली, 2 2 जा 4, मायनस केले 0, मग 2 डिवाइड बाय 125, 2 6 जा 12, मायनस केले, 2 मधून 2 गेला 0, 1 मधून 1 गेला 0, वरचा 5 खाली, मग 2 2 जा 4, मायनस केलं 1 आला रिमाइंडर, दिला डेसिमल पॉइंट, घेतला 0, 2 5 जा 10, मायनस केलं 0 0. ओके, नेक्स्ट 2 डिवाइड बाय 126, मग आता 2 6 जा 12, केलं मायनस, 2 मधून 2 0, 1 मधून 1 गेला 0, वरचा 6 खाली, 2 3 जा 6, केलं मायनस, झाला 0, आला आन्सर. नेक्स्ट 2 डिवाइड बाय 27, 2 डिवाइड बाय आता 127, मग 2 6 जा 12, केलं मायनस, 2 मधून 2 0, 1 मधून 1 गेला 0, वरचा 7 खाली, मग 2 3 जा 6, मायनस केलं 1 मिळाला, आला रिमाइंडर, घेतला डेसिमल पॉइंट, मिळाला 0, 2 5 जा 10, मायनस केलं, आन्सर शेवटी 0 0, 0 मधून 0 0, 1 मधून 1 गेला 0. नेक्स्ट 2 डिवाइड बाय 128, 2 6 जा, आता काय आहे, 2 6 जा 12, मायनस केलं, 2 मधून 2 गेले 0, 1 मधून 1 गेला 0, वरचा 8 खाली, 2 4 जा 8, मायनस केलं 0, आला आन्सर. 2 डिवाइड बाय 229, 2 करून टाकू, जाऊ दे, 2 1 जा 2, 2 1 जा, अरे डायरेक्ट करू राहिले, 2 1 जा 2, मायनस केलं 0,
वरचा 2 खाली 2 1 जा 2 मायनस केलं 0 वरचा 9 खाली वरचा 9 खाली मग इथं काय होईल 2 4 जा 8 मायनस केलं 1 आला दिला डेसिमल पॉइंट मिळाला 0 2 5 जा 10 केलं मायनस आलं आन्सर झालं. चला आता नेक्स्ट 30 पर्यंत करूया. आता 30 घेऊया 29 पर्यंत आलो ना आपण 129 तर आपण 129 करूया. आपण 229 घेतलं ना तर आता आपण 129 करू 30 पर्यंत जाऊ 30 आणि एंड करू. मग आता इथं 129 मग 2 6 जा 12 कळालं केलं मायनस 2 मधून 2 गेला 0 1 मधून 1 गेला 0 9 मग 2 4 जा 8 मायनस केलं 1 आला रिमाइंडर घेतला डेसिमल पॉइंट मिळाला 0 2 5 जा 10 मायनस केलं 0 0 मग 130 सॉरी 2 डिवाइड बाय 130 मग 2 6 जा 12 समजलं. मग वरून 3 मधून 2 गेला 1 आला 1 मधून 1 गेला 0 इथं असं का केलं 2 7 जा 14 होतं ह्या 2 नंबरला डिजिटला घेतलाय आपण कळलं. आता वरचा 0 खाली 10 झाले 2 5 जा 10 मायनस केलं 0 0 आता 2 डिवाइड बाय 131 5 2 6 जा 12 मायनस केलं 3 मधून 2 गेला 1 1 मधून 1 गेला 0 वरचा 1 खाली 11 झाले 2 5 जा 10 मायनस केला 0 मधून 1 1 1 मधून 1 0 आता हा रिमाइंडर मध्ये दिला डेसिमल पॉइंट घेतला 0 2 5 जा 10 मायनस केलं 0 0. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब अवश्य करा आणि आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा. थँक्यू.